कुठे गेलो बाकी बोला. कौन है गैलेक्सी? गैलेक्सी 21 कौन है रे? नवी साले. कौन है बोले? गैलेक्सी 21 कौन है? यस टेल मी नाउ. गैलेक्सी 21 कौन है नवीन अकाउंट का? यस गैलेक्सी A21 कौन सा है? गैलेक्सी A21s. Okay, let us start now. चला लवकर लवकर. Okay. Something like this. उत्तर क्वेश्चन मला सांगा. मागचा क्वेश्चन काय होता? मागच्या लास्ट क्वेश्चन मध्ये आपण पाहिलेले आता स्क्वेअर रूट चालू होता आपला आहे ना. आले का मग स्क्वेअर रूटचा प्रश्न? स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरचा मध्येच आपण थांबलो होतो. पुन्हा याच्या स्क्वेअर रूट सांगा. द स्क्वेअर रूट ऑफ नेक्स्ट फंक्शन आहे द स्क्वेअर रूट ऑफ अंडर रूट ऑफ -9 -12 into I is equal to किती असेल? पहिला ऑप्शन ए प्लस और माइनस √3 1 - 2I असेल. ए प्लस -√3 1 + 2I असेल. प्लस और -√3 + 2I असेल. The last option plus or minus 1 - 2I असेल. शॉर्टकट सांगितले आहे. How to find square root of complex number by using shortcuts. त्याप्रमाणे मला त्याचे किती असेल ते तुम्हाला सांगितलं आहे. Do it fast and check it out. What is the correct answer for that one? Simple आहे तसं. ठीक आहे. बघूया. तर कारण तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यावर शॉर्टकट सांगितलं होतं की पहिल्यांदा जे काही
कॉम्प्लेक्स नंबर असेल स्क्वेअर रूट मध्ये त्याला x प्लस आय वाय घ्यायचा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दिलं तर -9 - 12i x प्लस आय वाय चा होल स्क्वेअर, तर हा भेटेल x स्क्वेअर प्लस 2x आय वाय प्लस आय स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग याला जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय भेटणार, x स्क्वेअर आय स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे आय स्क्वेअर व्हॅल्यू -1 ते जरा मायनसचा वाय स्क्वेअर एका ब्रॅकेट मध्ये आणि इमॅजिनरी पार्ट एका साइडला 2x स्क्वेअर. इकडे सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर, दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर एकमेकांना इक्वल आहे, तर याप्रमाणे पहिला इक्वेशन भेटेल रियल पार्ट इज इक्वल टू रियल पार्ट, त्याला इक्वेशन नंबर 1, इमॅजिनरी पार्ट इज इक्वल टू इमॅजिनरी पार्ट म्हणजे 2xy इज इक्वल टू -12, त्याला इक्वेशन नंबर 2. त्याला सॉल्व करून देतो xy इज इक्वल टू किती आला -6. मग आता xy मध्ये असा घ्यायचा की दोघांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे -6, त्याच्यामध्ये x काय आणि y काय असं ठेवायचं की प्रोडक्ट किती आला पाहिजे -6, आणि याच्यात जर ठेवली तर त्यांनी इक्वेशन काय केली पाहिजे सॅटिस्फाय केली पाहिजे. मराठी सांगितलं है ना, तो तुम्हाला दिलेलं होतं आपको आपको संदीप राव. हाँ तो क्या है कंडीशन, और वेट ओनली वेट 1 मिनट. ओके इट इज कंप्लीट नाउ. तो ये 2xy is equal to -12, so therefore xy is equal to -6 is given us. अब शॉर्टकट में मैंने क्या बताया, दोनों का प्रोडक्ट -6 होना, तो इसमें x और y क्या रहेगा जिसको इसमें रखने से इक्वेशन सैटिस्फाई होगी. यस टेल मी व्हाट आर द वैल्यूज ऑफ x एंड y. यस टेल मी नाउ, वेरी क्लियर. या फिर शॉर्टकट क्या होगा तो सबसे अच्छा, इसमें रखते हुए तुम चेक कर सकते, जैसे कि फॉर एग्जांपल पहला ऑप्शन देखेंगे तो ये ऑप्शन एक्चुअल क्या है +-√3. देखो यहाँ पे क्या है +-√3 और +-2√3 आया ऐसा है. इसको तुम अंदर ले जाएंगे तो √3 +-2√3 है, मतलब ए भी तुमको मालूम है, तो इसको कैसे लिखेंगे तुम, यू कैन राइट हियर एक √3 और माइनस का 2√3. √3 में से देखो सबसे पहले √3 3 into -2 कितना आ गया -6. क्यों लिखे, ये ऑप्शन पे से देख के लिखे, ऑप्शन में सॉल्व करेंगे तो ए समझ में आया √3 और 2√3 है, यहाँ पे भी ए √3 और 2√3 है, खाली प्लस और माइनस क्या है वो समझने के लिए इसको देखो. ये अगर हम इक्वेशन में रखेंगे x के प्लेस पे तो √3 का स्क्वायर माइनस y मतलब क्या 2√3 का स्क्वायर, सॉल्व करो √3 का स्क्वायर जो कितना आ गया 3 माइनस ये होगा 2 का स्क्वायर 4 4 3 कितना 12, 3 में से 12 गया कितना आएगा -9, मतलब इक्वेशन बन जाओगे सेटिस्फाई. इसका मतलब xy इक्वल टू जब यहाँ पे -6 आया तो 100% इसमें x कितना होना चाहिए √3 और y कितना होना चाहिए -2√3, दोनों का प्रोडक्ट करेंगे तो कितना आएगा -6, और दोनों को अगर इक्वेशन नंबर 1 में रखेंगे तो इक्वेशन 1 में भी क्या आएगा -6 आएगा, तो इक्वेशन 1 क्या होगी सैटिस्फाइड होगी. तो यहाँ पे a कितना मिला, a की वजह यहाँ पे x कितना मिला √3 और y कितना मिला -2√3, और हमको देखो इसका स्क्वायर रूट क्या मिला अंडर रूट में -9 - 12i इज इक्वल टू क्या मिलेगा प्लस और माइनस क्या मिलेगा वो a मतलब √3 मतलब x मतलब √3 यहाँ पे प्लस i टाइम्स y मतलब क्या 2√3, तो इसमें से √3 कॉमन निकालो, प्लस और माइनस √3 कॉमन कितना मिला 1 + 2√3 कॉमन निकलेगा ना 1 + 2i √3 1 + 2i. तो ये ऑप्शन पहला ऑप्शन बराबर था, यहाँ पे पहले ऑप्शन में क्या था प्लस और माइनस √3 × 1 + 2i, ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. पहला था कि दूसरा बराबर था, पहला ऑप्शन क्या था वो, पहले ऑप्शन में क्या था, तो फॉर द फर्स्ट ऑप्शन था प्लस माइनस, यहाँ पे माइनस था, इसका मतलब यहाँ पे सेकंड ऑप्शन बराबर है प्लस और माइनस √3 × कितना 1 + 2i, ऑप्शन नंबर बी. बोला अगर ऐसा यस टेल मी नाउ इज दैट क्लियर. आगे समझ में सबके ना होणार काहीतरी सांगा, काय सांगायचं पुन्हा समजू सांगा. यस टेल मी नाउ, आवाज येते का माझी सगळ्यांना, हॅलो आवाज यायले काय, अरे काय कुठे गेले मुलं, फक्त लावून सोडून गेले काय, हा समजलं ठीक आहे व्हेरी गुड. हो नाही काहीतरी सांगायचं ना मग असं, व्हेरी गुड ठीक आहे चालतंय. तर मग आता मला तुम्हाला जर कळलं असेल तर मला आता याचं सांगा काय असेल, ठीक आहे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. द स्क्वेअर रूट ऑफ, क्वेश्चन कसा बदलून दिला फक्त त्यांनी,
24 माइनस 8√7 का पावर 1/2, इसका मतलब क्या है 1/2 का पावर में मतलब क्या है स्क्वायर रूट इज इक्वल टू x plus iy is equal to x plus iy कॉमा 10। क्वेश्चन थोड़ा फिर आगे पूछा थे, थोड़ा क्वेश्चन थोड़ा अलग पूछते हैं उसमें 1 मिनट थोड़ा क्वेश्चन अपन मिटाएंगे अलग से, नहीं क्वेश्चन बिल्कुल अलग पूछा उसका। ठीक, तो क्वेश्चन रिपीट लिखेंगे अपन इसको। क्वेश्चन में क्या पूछा देखो, मगर दोनों की मेथड सेम है मगर अलग तरीके से पूछा। क्वेश्चन एक्चुअल स्क्वायर रूट कांसेप्ट पे बेस है, क्वेश्चन एक्चुअल स्क्वायर रूट कांसेप्ट पे बेस है मगर कुछ अलग स्टाइल से पूछा, तो समझ में आना चाहिए कैसे सॉल्व करेंगे। देखो कि अगर से इफ क्वेश्चन में क्या पूछा, इफ x plus iy और या फिर सॉरी if 24 minus 8 to 7 half is equal to x plus iy comma then x square plus y square is equal to पहला ऑप्शन ए 28, बी ऑप्शन 24, 32, 36। यस टेल मी नाउ। एक्चुअली ये स्क्वायर रूट पे एकदम क्वेश्चन पूछ रहा है मगर थोड़ा अलग स्टाइल से पूछा, क्लास पास वेरी थी। थोड़ा लॉजिक लगना चाहिए, क्या क्या कर सकते हैं, एक बार लॉजिक लग जाए तो फिर कर देंगे। जल्दी बताओ तो क्या है इसका आंसर, व्हाट इज द करेक्ट आंसर फॉर दैट वन, जल्दी देखो वही क्वेश्चन है सिर्फ यहाँ पे 1/2 मतलब क्या है रूट है। देखो इसको क्या करेंगे, ऑलरेडी उसमें x plus iy डी वाला है, तो ये क्या होगा तुम्हारा ऑटोमेटिकली ये 24, ये होगा 1/2 मतलब क्या होगा रूट, स्क्वायरिंग ऑन बोथ साइड करेंगे तो ये रूट उड़ गया, मैथ में क्या मिला तुमको 24 minus 8√7 is equal to सेम यहाँ पे कितना आएगा फिर इक्वेट करो, तो कंडीशन क्या थी पहली x square minus y square is equal to कितना 24 इक्वेशन नंबर 1, और दूसरा मतलब क्या 2xy is equal to minus 8√7, ठीक है। तो xy is equal to कितना मिलेगा माइनस का 4√7, xy क्या मिलेगा माइनस का 4√7। तो अब हम कैसा इसमें से x माइनस 4√7 को कैसे लिखेंगे कि इसमें रखने से इक्वेशन सेटिस्फाई होंगी, वो तुम मेरे को बोलो, ठीक है। तो माइनस 4√7 का प्रोडक्ट कैसे लिखेंगे अपन, तो इसमें रखने से x क्या रहेगा इसमें और इसमें y क्या रहेगा, दोनों का प्रोडक्ट, इसमें रखने से इक्वेशन क्या होंगे सेटिस्फाई होगा, मतलब 24 आंसर आएगा। तो बोलो माइनस 4√7 को तुम कैसे लिख सकते हैं, टेल मी फास्ट। बोलो कैसे लिख, है थोड़ा आइडिया, थोड़ा डोका आता है, थोड़ा आइडिया और लॉजिक आता है, कसं लिहिलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये प्रोडक्ट जे आहे ते माइनस 4√7 आलं पाहिजे आणि ते ठेवल्यानंतर इक्वेशन काय केली पाहिजे सॅटिस्फाय झाली पाहिजे। ते नाव फास्ट काय करते बघा, काय करते बघा ना, एक्स वाय काय काय ठेवलं तर आपल्याला आन्सर येईल ते सांगा मला फास्ट, विदाउट एनी टाइम पास। आता मागच्या सारखंच करायचं बघा, आता बघा याच्यामध्ये जर मी असा ठेवलं माइनस 4√7 आहे आणि मला इथे पाहिजे किती 24 पाहिजे, तो तर मी घेतला 2√7 म्हणजे किती बनणार इंटू माइनस 2√7 इंटू माइनस 2 म्हणजे बघा माइनस 2 इंटू 2 माइनस 4 आणि याला माइनस 4√7 दोघांचा गुणाकार माइनस 4√7 आणि आता ही कंडिशन मी इक्वेशन मध्ये ठेवून बघेल इक्वेशन सॅटिस्फाय होती का बघा, आपली इक्वेशन नंबर 1 सॅटिस्फाय झाली पाहिजे बघा।
एक्सच्या जागी 2√7 चा स्क्वेअर मायनस y चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर, तर काय बेटा 2 चा स्क्वेअर 4 √7 चा 7 7 चौक 28 मायनस मायनस 2 चा स्क्वेअर 4 28 मधून 4 गेले किती आले 24 28 मायनस 4 किती आला 24 म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाईड आहे. याचा अर्थ आहे की ते x काय झाला 2√7 आणि y किती झाला मायनस 2. x आला 2√7 y झाला मायनस 2. तुम्हाला काढायचं therefore x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, तर 2√7 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा स्क्वेअर म्हणजे हे जरा 7 चौक 28 28 प्लस 4 म्हणजे आन्सर किती आला काय ते बोला आला का लक्षात. आन्सर विल बी 32 ऑफ दिस क्वेश्चन. बोलो क्लियर आहे. ऑप्शन नंबर 32 सी, ऑप्शन नंबर सी म्हणजे 32. बोला क्लियर आहे का, आला लक्षात. तिथे ही तर महत्वाची की याला प्रोडक्टला कसं लिहिता आलं पाहिजे ते महत्वाचं आहे. हाऊ टू राईट दॅट वन. यामध्ये दोघांचा गुणाकार -4√7 आला पाहिजे, त्यामुळे आपण काय घेतलं 2√7 -2. दोघांचा गुणाकार घेतला तर 2 दोन्ही 4 आणि √7 आहे दिली म्हणजे की त्याला -4√7. आणि जर आपण याच्यात ठेवलं x च्या जागी 2√7 आणि y च्या जागी -2 सॉल्व्ह केलं तर पहिली इक्वेशन काय होती सॅटिस्फाईड म्हणजे आता किती भेटतो कळतो. बोला कळाला. इज दॅट क्लियर. आला लक्षात. आला का सांगा ना, हो का नाही. शॉर्टकट हा क्वेश्चन पूर्ण स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर सारखा आहे. आला का रे लवकर सांगावी. आला काय इतक्या वेळ आला गेली आवाज थोडी दमा म्हणजे हे येईल का नंतर येईल का माझी आवाज. ठीक आहे. आता हे क्वेश्चन झालं का मला सांग काय होईल. बोर्ड मेथड से इजी है ठीक आहे, पण बोर्ड मेथड नुसार कोण करत नाही, पण मला हा सोपा वाटतो. अरे बघा ना सोपं आहे ना, पॅटर्न बनायचं फक्त. याचा दोघांचा प्रोडक्ट किती आला -4√7. तर असा ठेवायचा याच्यामध्ये की ही इक्वेशन सॅटिस्फाय झाली पाहिजे आणि दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे -4√7 असा आला पाहिजे. त्यामुळे थोडा डोका लावा ना तुम्ही. हे किती आला पाहिजे हे √7 म्हणजे कधी येणार ज्यावेळेस तुम्हाला 8√7 आहे फक्त 1 2 आहे, तर 2 गुणिले -2√7 जरी केलं तरी चालते. असं जर ठेवलं उलट चालणार नाही, कारण का x च्या जागी तुम्ही 2 ठेवलं 2 ठेवलं तर 4 मायनस आणि हे 4 7 28 हे किती आहे -24 असा चालणार नाही. त्यामुळे इथे तुम्हाला 2√7च पाहिजे. मग हे मायनस घेतलं तरी चालेल आणि हा प्लसचा 2. तर ते दोन्ही 4 म्हणजे झाले -4 आणि हा √7 आहे. फक्त फॅक्टर पाडायचा. मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, मागच्या क्वेश्चन मध्ये मला वाटतं काय होतं टर्म 6 ला होतं ना xy -6 ला कसं लिहायचं. तर आन्सर बघून तुम्हाला काय होतं की x च्या जागी √3 आणि याच्या जागी -2√3 √3 3 × 2 किती भेटला -6. काही सोपं आहे. आता काय नाही बोर्डापेक्षा हाही सोपं आहे. मला सोपा बोर्डापेक्षा वाटतं म्हणून तुम्हाला दाखवलं शॉर्टकट त्याने दाखवलं. बोर्डाने हा येतच नसेल तर मग बोर्ड इज द बेस्ट वन म्हणजे चुकलेल्यापेक्षा आलेलं बरं. ठीक आहे. बोर्डने जमत असेल तर बोर्डने करा. डोंट वरी अबाउट दॅट. ज्याला याच्याने जमते त्याला याच्याने करा तुमच्या मनावर. त्याला ही मेथड जमली मग मेथड आवडली सिंपल वाटली ही मेथड वापरा, नाहीतर मग आपली बोर्डाची मेथड आहेच. त्यामुळे डोंट टेक टेंशन ऑफ दॅट. ठीक है चलो अगले क्वेश्चन पर जाएंगे. क्वेश्चन का क्वेश्चन है क्वेश्चन समथिंग लाइक दिस. हा क्वेश्चन झाला का मला सांगा बरं. इफ 2 plus I चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 minus I is equal to अल्फा प्लस बीटा I कॉमा 10. झाला काय क्वेश्चन. हा क्वेश्चन झाला काय. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू ए ऑप्शन 5/4
5/2 3/2 7/2 सांगा बरं हा क्वेश्चन झाला का नसेल तर मग करून दाखवा झालं का यस व्हेरी गुड राहू द्या झाला असेल तर राहू द्या मग ठीक आहे सोडून द्या मग झाला असेल तर ठीक नेक्स्ट क्वेश्चन घ्या झाला असेल तर कशाला टाइम पास करायचं पुढचा क्वेश्चन घेतो if a plus I is equal to x plus iy into a minus I, where a comma x comma y are real, comma then x square plus y square is that dash. Well, option A depend on A, the option independent of A, the option less than A, the option less than 1, sorry, less than 1, and the option greater than 1. Is the question? Just tell me what is the correct answer for that. ऑप्शन बोले यस टेल मी ना कोणता ऑप्शन बोले बरोबर कोणता बोले पाच सांगा कोणता बोले सांगा बरोबर होतं ए का नाही ए वर डिपेंड नसले बघा आता कसं लक्षात घ्या ठीक आहे तसं नाही तुम्ही जसं विचार करायला थोडा वेळेचा विचार करावा लागेल म्हणजे बघा कंडिशन काय त्याप्रमाणे जावं लागेल तर आपल्याकडे आहे a plus I x plus iy a minus I या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा a plus I a minus I is equal to x plus I इकडे a वर टर्म इकडे केली हा मल्टिप्लिकेशन ला आहे पुढे आला त्याचा डिव्हिजन ला मग आता दोन नंबर कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन ला आहे तर मल्टिप्लाय डिनोमिनेटर बाय a plus I न्यूमरेटर बाय a plus I ये हो गया पहिल्यांदा हे दोन समीकरण a into a square a into I I into a I into I plus I square divided by a minus b a plus b a square minus plus minus b square is equal to x plus I y तो ये क्या हो गया a square minus 1 a square minus 1 रियल पार्ट और ai plus ai कितना आ गया 2ai divided by a square I square की वैल्यू -1 तो -1 is become +1 राइट is equal to कितना x plus i तो हम इसको बांट के देखें बांट के अगर से देंगे तो क्या हो जाएंगे देखो a square -1 upon a square plus 1 रियल पार्ट 2 upon a square plus 1 2a into ये होगा इमेजिनरी पार्ट is equal to x plus i तो ये कॉम्प्लेक्स नंबर इसके इक्वल है इसमें तुमको x और y की वैल्यू मिली x कितना मिला बोलो x मिला a square minus 1 a square plus 1 और y तुमको मिला 2a upon a square plus 1 तो हमको क्या होना x square plus y square की वैल्यू होना थोड़ा हम जरा साइड में निकालेंगे थोड़ा इधर ले लेंगे तो हम देखो x square plus y square की वैल्यू क्या आएगी तो देयरफॉर दोनों का स्क्वायर करो x square plus y square is equal to दिख रहा है क्या चमक रहा है चमक रहा होगा तो लाइट बंद कर देंगे therefore x square plus y square is equal to बहुत बारीक हो गया तो x square मतलब इसका स्क्वायर तो क्या आ गया a square minus 1 का स्क्वायर डिवाइडेड बाय a square plus 1 का स्क्वायर
प्लस वाई स्क्वायर मतलब इसका स्क्वायर 4a का स्क्वायर डिवाइडेड बाय a स्क्वायर प्लस 1 का स्क्वायर। तो दोनों का डिनोमिनेटर सेम एज इट इज। न्यूमरेटर का एडिशन a स्क्वायर माइनस 2ab प्लस 1 प्लस 4a स्क्वायर एज इट इज। ये हो गया a स्क्वायर माइनस 2ab प्लस b स्क्वायर प्लस 4a स्क्वायर। तो इनको कितना मिला देखो, ये हो गया 4a स्क्वायर में से ये हो गया a स्क्वायर प्लस का 2a स्क्वायर प्लस 1 डिवाइड बाय a स्क्वायर प्लस 1 का होल स्क्वायर। अब तुम इसको देखेंगे तो इसको देखने के बाद किसकी याद आ रही क्या, a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर। तो ये एक्चुअल क्या है, a स्क्वायर प्लस 1 का क्या है, होल स्क्वायर एक्सपांशन है। तो इसको तुम देखिए दोनों कैंसिल होगा, आंसर कितना आ गया 1। दोनों कैंसिल होकर आंसर कितना आ गया, आंसर इज इक्वल टू 1। और मैं देखो थोड़ा बारीकी से यहाँ पे इसको तुम देखेंगे यहाँ पे। तो सबसे पहले इस कर दो, दोनों का डिनोमिनेटर सेम, इसको हमने एक बार लिखे। न्यूमरेटर की एडिशन होगी, इसका एक्सपांशन a माइनस बी का होल स्क्वायर, a स्क्वायर माइनस 2ab प्लस b का स्क्वायर। ये कितना मिला, ये मिला a स्क्वायर प्लस 1 का स्क्वायर। देखो इसको कि a स्क्वायर 4a में से 2 गया तो प्लस का 2a स्क्वायर और प्लस 1। तो ये तुम देखेंगे तो ये फिर से एक्सपांशन है, किसका एक्सपांशन, a स्क्वायर प्लस 1 का होल स्क्वायर का एक्सपांशन है। नीचे भी वही है, तो दोनों टर्म कैंसिल है, क्या आंसर कितना है। तो अब मेरे को बोलो x स्क्वायर प्लस y स्क्वायर की वैल्यू 1 आई। व्हाट इज द वैल्यू ऑफ x स्क्वायर प्लस y स्क्वायर, यहाँ तो देयरफॉर इज इक्वल टू 1। तो पहले ऑप्शन में देखो ये लेस देन 1 है क्या, नहीं, इक्वल टू 1 आया। ऑप्शन नंबर सी तो नहीं है। ग्रेटर देन 1 है, 1 से ज्यादा है क्या, नहीं है, इक्वल टू 1 है। डिपेंड ऑन a, इसको सॉल्व करने के बाद a के फॉर्म में कुछ आया क्या, नहीं आया। x स्क्वायर प्लस y स्क्वायर इक्वल टू 1 आया, इसका मतलब ऑप्शन नंबर बी रहेगा इंडिपेंडेंट ऑफ a। मतलब x स्क्वायर प्लस y स्क्वायर ये a पे डिपेंड नहीं रहेगा। तो इसकी वैल्यू कितनी आएगी सीरीज में हमारी, द वैल्यू इज इक्वल टू हाउ मच, दैट इज इक्वल टू 1। तो इट इज इंडिपेंडेंट ऑफ a पे कोई डिपेंड नहीं है। ऐसा कुछ नहीं होगा कि तुम a की वैल्यू चेंज करेंगे तो x स्क्वायर प्लस y स्क्वायर की वैल्यू चेंज होगी। यहाँ पे a का कोई लेना देना ही नहीं है। सरल सरल तुमको वैल्यू कितनी मिलेंगी, x स्क्वायर प्लस y स्क्वायर दैट इज इक्वल टू हाउ मच, इट इज इक्वल टू 1। बोला इतना क्लियर आएगा समझ में। बोला कळलं का प्रश्न, कळलं। x स्क्वायर प्लस y स्क्वायर ची शेवटची व्हॅल्यू 1 आली, त्यामुळे आपल्याला इथे सांगता येतो की याचे आन्सर 1 असल्यामुळे a चा याच्यामध्ये काय रोल नाही, a वर तो डिपेंड नाही। डिपेंड ऑन a नसेल तो काय असेल, इंडिपेंडेंट ऑफ a, कारण त्याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे। आता क्वेश्चन महत्त्वाचा होता, अशा टाइपचे क्वेश्चन परीक्षेमध्ये जास्त करून विचारतात है ना। म्हणजे याच्यामध्ये ऑप्शनच तुम्हाला थोडा समजत नाही, ऑप्शन मध्ये थोडा तुम्हाला फिरवतात आणि तुम्ही त्याच्यासोबत फिरतात, फिरायचं नाही। आंसर 1 आला, लेस देन 1 नाही, सी ऑप्शन नाही, ग्रेटर देन 1 आहे, डी ऑप्शन नसेल तर त्याची व्हॅल्यू आली इक्वल टू 1। इक्वल टू 1 ऑप्शन मध्ये नाही, याचा अर्थ आहे कि x स्क्वायर प्लस y स्क्वायर इज नॉट डिपेंड ऑन a पे डिपेंड नहीं, क्योंकि a में आंसर थोड़ी आया, a में आंसर आता तो a पे डिपेंड रहता था, तो a की इंडिपेंडेंट है। तो ऑप्शन नंबर 2 का रहेगा बी, इंडिपेंडेंट है। नेक्स्ट क्वेश्चन, this question is something actually this question, the values of x and y satisfies x plus is equal to I, real option x is equal to y is equal to 3,
काय आहे सोपं आहे करून बघा काय करते हिंट देतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा दिसत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तो मागच्या क्वेश्चन साठी आपण फिरलो होतो ना बोर्डला ठीक आहे आला आधीच ते पूर्ण क्वेश्चन करून दाखवा मग मी तुम्हाला काल पण सांगितलं की तुम्हाला असं असेल तर मी शक्यतो मेसेज पाहत नाही पलटून तर तुम्ही तुमचा ऑडिओ ऑन करून सांगू शकता की सर दिसत नाही है ना पीछे देखते लिखते हुए देख सकता ना आदमी तो तुम तुम्हारा ऑडियो ऑन करके बोल सकते कि सर नहीं दिखना बोल के तो भी अपन एडजस्ट कर सकते नेहमी मेसेज वाचणं अवघड असतो तर तुम्ही कधी काय करा ऑडिओ ऑन करून सुद्धा बोलता येतो ठीक आहे याच्यानंतर लक्षात घ्या तर त्याला सॉल्व करून दाखवा हे देतो मल्टीप्लाई दिस टू टर्म्स क्रॉस मल्टीप्लिकेशन करायचं इसका इसके साथ द रियल पार्ट इमेजिनरी पार्ट एकत्रीकरण करून और एक्स और वाई करून निकालो फिर फास्ट क्वेश्चन व्यवस्थित त्यानंतर सॉल्व करून दाखवा आपण पाणी पिऊ तर आला का क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं त्याला सॉल्व करायचं प्रश्न मध्ये आहे इफ काय क्वेश्चन बघा पुढे क्वेश्चन हा 1 plus ix minus 2i upon 3 plus I plus 2 minus 3i y plus I upon 3 minus I is equal to only I राइट क्वेश्चन चला सॉल्व करो क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला सॉल्व करायचं करता येईल सगळ्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करके सॉल्व करने का है बघा थोड़ा लेंदी जाईल पण सिंपल आहे बघा how to solve such questions here डायरेक्टली देखो क्रॉस मल्टीप्लिकेशन 3 मग हे पहिले असं आलं आता तुम्हाला सिंपल जाईल पुन्हा चला क्रॉस मल्टीप्लिकेशन 3x plus 3x I minus 6i minus I ने मल्टीप्लाई करा minus ix minus I square x minus minus become plus 2i square इधर ऐसा गुणा कर बरोबर बरोबर ऐसा गुणा कर प्लस जाते हैं ऐसा 3 into 2y 6y plus 3 3 is 9 iy then afterward plus I over plus 2yi then afterward minus 3 into I square y ठीक है इथून आपण थोडा वेगळं तऱ्हेने करू त्याला चित्र काढलं का बघा पहिले हे समजून घ्या 3 into x 3x plus 3xi minus 6i त्यानंतर minus I ने मल्टीप्लाई केलं minus I x minus I square x minus minus become plus 2i square आता 2i ने 2i into 3 6y 3 into minus 3 minus 9iy आणि 3 into I plus 3i एक रक्कम राहिला होता 2i into I 2i minus 3 into I square into y
3i² into y plus I into I square. I into I square whole divided by a plus b a minus b म्हणजे काय बेटा 3 त्रिक 9 प्लस मायनस मायनस I into I किती I square is equal to किती कळलं थोडा मोठा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे घाबरू नका बघा पहिल्यांदा मी x ने मल्टिप्लाय केला x ix हा मायनस आहे 2i 2y minus 3iy प्लस आहे क्रॉस याचा गुणाकार याच्यासोबत याचा गुणाकार याच्यासोबत या दोघांचा गुणाकार उत्पन्न कळलं बोला उत्पन्न कळलं का सगळ्यांना येस टेल मी नाउ उत्पन्न लक्षात आलं सगळ्यांचं हो का नाही सांगा फास्ट कळलं उत्पन्न त्याच्यात अर्थ आहे येस Yes, what about remaining ones? Yes, अजून प्रत्येकाला कळालं का जे काय बघायला जे कोणी बघायला त्याला कळालं का सगळ्यांना आपण ओला ओला आले Yes, what about Faiz Khan? What about Lokesh? What about Shreya? Lokesh, Shreya, Parth, Parthan. काय झालं काय अडचण आहे का आवाज येते का माझी आज मुलांचा आवाज खूपच कमी आहे श्रेयाला कळालं व्हॉट अबाउट पार्थ अँड व्हॉट अबाउट कळालं व्हेरी गुड ठीक ठीक आहे बरोबर आता काय करता येईल लक्षात घ्या यामध्ये पहिल्यांदा I² च्या जागी I² ची किंमत ठेवून देऊ हे आपल्याला मध्ये मध्ये करणार आहे तर I² म्हणजे किती -1 तर इथे पुन्हा आपण लिहितो स्टेप बघा पूर्ण 3xi minus 6i minus ix I² की वैल्यू -1 तो माइनस माइनस बिकम प्लस प्लस का x आला I² की वैल्यू -1 तो ये होगा -2 प्लस 6y minus 9yi then after on plus 3i then plus 2yi then ये I² की वैल्यू -1 तो ये होगा प्लस का 3y और I² की वैल्यू आगे -1 होल डिवाइडेड बाय कितना 9 I² की वैल्यू -1 माइनस माइनस बिकम +1 इज इक्वल टू कितना है i ठीक है इज इक्वल टू कितना है i अब थोड़ा इधर ले लेंगे बोर्ड को आप यहाँ पे क्या करें अपन ने सबसे पहले I² की वैल्यू माइनस थी तो माइनस माइनस प्लस x हो गया देखो I² की वैल्यू -1 थी तो -2 हो गया I² की वैल्यू -1 थी तो प्लस का 3y हो गया और I² की वैल्यू -1 अब तो क्या हो गया अब पहले रियल पार्ट वाले जमा करो जिसको x मल्टीप्लिकेशन नहीं 3x और 1x 4x y1 6y प्लस 3y 9y कांस्टेंट देखो -2 -1 कितना आ गया माइनस का 3 होगा रियल पार्ट प्लस इमेजिनरी पार्ट इमेजिनरी पहले आई वाला माइनस का x आहे माइनस का x पहिले बघू तर माइनस ix अजून कुठे आहे का i 3x मधून 1 ix गेला तर 2 ix इथे काय केलं तुम्हाला 2x राहणार 2ix पुन्हा y वाले बघा माइनस का 9y प्लस का 2y माइनस का 7y i कॉमन आहे त्यानंतर पुन्हा किती आलं 3i आणि -6i म्हणजे -3i इक्वल टू किती i आणि याच्या डिव्हिजनला किती आहे डिवाइड बाय किती बोला ही स्टेप प्रणाली का संपलं मग ही स्टेप जर करत असेल आता शेवटी फक्त याचा मल्टिप्लाय बाय 10 करा दोन्ही साइडने तुम्हाला काय भेटणार -3 -3 आहे मल्टिप्लाय बाय 10 केलं तर 10 तिकडे गेलं